हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. सो आज आम्ही चाललेलो आहोत डीमार्टमध्ये, कारण बेसिक गोष्टी घ्यायच्या होत्या आणि वीकेंड होता, सॅटरडे, त्यामुळे तिथं गर्दी खूपच होती. मग जाता जाता तिथे माझी पर्स एका गाडीला अडकली आणि ती पडली. नेहमीच माझ्यासोबत असं काहीतरी होते की कुठंतरी मी धडपडते, काहीतरी होते. मग लिफ्टसाठी आम्ही वेट केलो आणि रेदुलाचे एक एक्साइटमेंट असते का लिफ्टचं बटन मी दाबणार. तिला मजा वाटते, काय वाटते की ते अंडरग्राऊंड आहे आणि फर्स्ट फ्लोअरवर डीमार्ट आहे. डीमार्टला तर शॉपिंग घ्यायला सगळेजण येतात, पण पिशव्या आपल्या घरच्या घेऊन येतात. आणि पुण्यामध्ये एक शिस्त आहे की लाईनमध्ये थांबावं लागते ते पिशव्या पॅक करून घेण्यासाठी. तर लोक तिथे 2-4 हजाराची खरेदी करतील, पण 20 रुपयाची पिशवी का होईना घरूनच घेऊन येतात. असो, कॉमन गोष्ट आहे, सगळेजण तसंच करतात, मी पण तशीच केली. मग रिदूला ट्रॉलीमध्ये फिरायची मजा वाटत होती. मग आलो डीमार्टमध्ये, सामान घेतलो आणि घरून मी लिस्ट करून आणली होती की एक्स्ट्रा काही सामान नको. तुम्ही पाहू शकता त्यांच्या हातात लिस्ट आहे, कारण जेवढं लिस्टमध्ये तेवढंच घ्यायचं होतं. पण नेहमी असं होते की गरजेपेक्षा जास्त वस्तू होतात आणि जे मेन गरजेचं आहे ती गोष्ट राहूनच जाते. आणि ह्या वेळेस पण माझ्यासोबत तसंच झालं, 1-2 गोष्टी किचनच्या राहूनच गेल्यात. त्यात असू द्या, चालतं. मग इथे रिदू आणि तो एक मुलगा होता, ते दोघं छान खेळत होते. आपण जरी किती बिझी असतो तरी मुलं त्यांचं खेळायचा टाईम कसा मॅनेज करतात बघा तुम्हीच. ही साखर होती, ते दोघं मस्त साखरेसोबत खेळत होते. बरं आहे, कारण एवढंही चिडचिड नाही होता मुलांची पण आपली पण, कारण त्यांनाही थोडंसं फ्री वाटतंय. मग डीमार्टमध्ये बऱ्याचशा गोष्टी बघून घ्याव्या लागतात, काय कसं आहे काय नाही, क्वांटिटी किती आहे, ऑफरमध्ये काय आहे. मग घेतलं. मग रिदूलाही मला हे पाहिजे ते पाहिजे असं होतं. आणि डीमार्ट म्हणलं की नको असलेल्या गोष्टी चल जाऊ दे, आलो ना आपण परत त्या गोष्टीसाठी कुठे यायचे, म्हणून एखादी गोष्ट एक्स्ट्रा येतेच आपल्या सामानामध्ये. त्यामुळे वाटते की डीमार्टमध्ये नको द्यायला, कारण 1-2 हजार एक्स्ट्राचे जाते त्यामध्ये. मग असंच गेलो, आम्ही पण घेतलं, सगळी शॉपिंग केली. विकेंड असल्यामुळे तिथे गर्दी पण होती आणि काही गोष्टी छान पण आहेत, परवडतात पण डीमार्टमध्ये घ्यायला इतर कुठल्या गोष्टीपेक्षा. कारण आता डीमार्ट एक कॉमन लोकांसाठी म्हणजे नॉर्मल झाले सगळ्यांना. काही घ्यायचं तर चला डीमार्टला, काही घ्यायचं तर चला डीमार्टला. गेलो, मग तिथे मसाले वगैरे घेतले आणि रिदूचं चाललं होतं की मला चाट मसाला हवा आहे. कारण मी फ्रूट्स घेतले की ती मोस्टली वॉटरमेलन, पेरू वगैरे घेतले की त्यावरती चाट मसाला खाते, किंवा एरवी पण अशीच हातावर घेऊन चाटते ती. त्यासाठी तिने शोधत होती तिचा चाट मसाला आणि तो तिला भेटला पण, आणि मग तो चाट मसाला घेतला आम्ही. आणि मी भाज्यांना सगळ्यात जास्त छोले मसालाच यूज करतो, त्यामुळे मी तो घेतला. रिदूनी पण तिचा चाट मसाला घेतला. आलो, मग तिथे काय करायचं अजून डीमार्टमध्ये सगळं फिरायचं. ह्यावेळेस नाही म्हणलं इकडे तिकडे नाही बघणार मी जास्त. जे फक्त घ्यायचं आहे ना बेसिक किचनच्याच गोष्टी, म्हणजे राशन, त्याच गोष्टी घेतल्या. एक्स्ट्रा गोष्टी काहीच घेतल्या. रॉक साल्ट आणि रिदूसाठी मखाने पण हवे होते. ती मखाने खाते बऱ्यापैकी, तिच्या स्कूलला स्नॅक्स वगैरे मध्ये घेऊन जाते, त्यामुळे तिच्यासाठी मखाने पण घेतले. आणि डीमार्टमध्ये बरे म्हणण्यापेक्षा सगळीकडे रेट सेमच आहे. आणि हा बेबी होता, त्याची आजी त्याला हाय कर कॅमेऱ्याकडे बघून म्हणत होती, पण तो हाय करत नव्हता. रिदूला इथे पास्ता वगैरे सगळ्या अशा स्नॅक टाईमच्या गोष्टी घेतल्या, जे की ओट्स पास्ता. आणि हा इन्स्टंट पास्ता आहे, थोडं बॉईल केलं, त्यातच मसाला वगैरे असतो, चीजचा आहे ते, मग तो सगळं टाकायचं आणि इन्स्टंट तिला बनवून देता येते. आपल्याला जास्त थांबझाम नाही लागत त्या गोष्टीसाठी. आली परत, ती अजून त्यांना हाय कर म्हणत होती, पण तो बेबी काही हाय केलाच नाही. आम्ही नवीन आहेत असं तसं सांगत होती त्याची आजी. डेअरी प्रोडक्ट पण इथे छान आहेत, दूध दही वगैरे छान भेटते. दही तर छानच आहे, अमूलचं घेतो आम्ही. हे कपड्यांचं सेक्शन मी तर इकडे बघितलीच नाही, कारण बघितलं की नेहमी असं होतं की काहीतरी आपण एक्स्ट्रा घेऊनच जातो घरी. रिदूचंही असते की मला हे घे ते घे किंवा टॉईजच घे असं चालतंय, पण त्या सेक्शनकडे आम्ही गेलोच नाही, डायरेक्ट दुसरीकडेच निघालो. रिदूला ट्रॉलीवर बसून खेळायलाही खूप आवडते. फेअर अँड लवली घेऊया आपण. तो त्या दोघांचं चालू होतं फेअर अँड लवली वगैरे घ्यायचं. तेवढ्या वेळात मी माझं बघत होते का माझ्यासाठी फेस वॉश वगैरे काही घेता येईल. आणि डीमार्टमध्ये आल्यावर नेमकं होतं असं की आपल्याला जे पाहिजे ते नाही घेत आपण, त्या व्यतिरिक्त दुसरंच काहीतरी सामान घेतो जे की नको असते, तरी पण ते एक्स्ट्रा घेण्यातच येते.
सो आता उन्हाळा सुरू असल्यामुळे डीमार्टमध्ये सीजनल वस्तू आल्या, जसं की पाणी बॉटल वगैरे एक्स्ट्राचे, असं भरपूर काही आलेलं आहे. सो आम्ही पण ते काही घेतले नाही, कारण आहेत आपल्याकडे गेल्या वर्षीच्या. आणि रिद्धू इथे तिच्या डॅडूंना तिच्या हातावरचा स्टार दाखवत होती, जे की तिच्या स्कूल टीचरांनी तिच्या हातावर दिला होता होमवर्क छान केल्यामुळे. इथे नाचत नाचत चालली मस्त ती, तिलाही मजा वाटते. काही असतं की चल मम्मा डीमार्टला, चल मम्मा डीमार्टला, असं होते तिचं पण. प्लेट वाटा ताटं दाखव की जरा. रिद्धू तू त्याच्यात बसशील. सो आता उन्हाळा लागल्यामुळे इथे डीमार्टमध्ये पाणी बॉटल पण छान आल्या, मस्त आपण घरी फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी किंवा मुलांना शाळेत देण्यासाठी छान आले आहेत 20-25 रुपयामध्ये. आणि तशा जास्तीच्या पण आहेत, जे की उन्हाळ्यात पाणी इंटेक कमी पडते, वॉटर इंटेक, त्यामुळे 3-3 लिटरपर्यंतच्याही बॉटल छान आलेल्या आहेत मस्त. मग सो गेलो आम्ही आता बिलिंगकडे आणि बिल केल्याच्यानंतर बाहेर आलो तर आम्ही ट्यूब पण घेतल्या होत्या 2. आणि रिद्धूचं चाललं होतं बाहेर का मला हे घेऊ ते घेऊ. तिथे एक जनरल स्टोअर्स होतं, तिथे पण तिला क्लिप घ्यायचे होते, असं घेऊन म्हणत होते. पण आता बट काही काम असल्यामुळे आम्ही ते काही घेतलं नाही. आणि हेच पूजेचं सामान होतं, त्यात ती स्वामी समर्थांचा फोटो होता, तो पण दाखवत होती मम्मा असं घेऊ. सो इथं पूजेचं दुकान आहे, त्यामुळे इथे सगळं सामान भेटते, फुलं वगैरे किंवा जे काही पाहिजे आपल्याला सगळ्या गोष्टी असतात. मी नेहमी इथूनच घेते आणि हे माझ्या घराच्या खूप जवळ आहे, सगळ्या गोष्टी असतात. मग तिथून आलो, तिथे बसलो टेबलवर. रिद्धूला खायची होती आईस्क्रीम घेतली. आणि आज रोज डे असल्यामुळे त्यांनी आमच्या दोघींसाठी एक रोज आणलं होतं. छान वाटलं, का स्पेशल फील करवलं बाबा त्यांनी. सो फ्रेंड्स, आता डीमार्टमधून आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मी स्वयंपाक केला आणि जेवण केलं. मग जास्त काही शूट केलं. मग सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला. सो प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि तुम्हाला सर्वांना पण हॅपी रोज डे.